नमस्कार मित्रांनो, आपण रोज सकाळी उठतो, धावपळ करतो, काम करतो आणि रात्री झोपतो. दिवस पाठीमागून दिवस, महिने पाठीमागून महिने चाललेत. पण कधी रात्री झोपताना शांत बसून स्वतःला एक प्रश्न विचारलाय का, की मी माझ्या आयुष्यात नक्की काय करतोय? मी फक्त दिवस ढकलतोय की खरोखरच प्रगती करतोय? आज आपल्या आजूबाजूला 95% लोक फक्त आयुष्य जगत नाहीत, तर ते फक्त वेळ घालवत आहेत. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं आयुष्य कुठेतरी थांबले, तुमच्या टॅलेंट असूनही तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही आणि तुम्हाला जीवनात खरोखरच खूप मोठं व्हायचं असेल, तर आजचे हे 5 नियम तुमच्यासाठी आहेत. हे नियम फक्त ऐकून सोडून देऊ नका, तर ते समजून घ्या. चला तर मग तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकणारे या 5 नियमांचा प्रवास सुरू करूया. नियम नंबर 1, रोज सकाळी लवकर उठा. स्वतःला जिंकण्याची पहिली पायरी. पहिला नियम, रोज सकाळी लवकर उठा. तुम्ही म्हणाल, लवकर उठून काय होतं? काम तर मी दुपारीही करू शकतो. पण मित्रांनो, फरक वेळेचा नाही, फरक मानसिकतेचा असतो. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं, शांतता असते, तेव्हा सूर्याच्या आधी उठून जो माणूस आपल्या ध्येयासाठी काम करायला लागतो, तो अर्धी लढाई तेथेच जिंकतो. याचा व्यावहारिक फायदा समजून घ्या. जर तुम्ही रोज सकाळी इतर लोकांपेक्षा फक्त 2 तास लवकर उठलात, तर आठवड्यात तुम्हाला 14 तास जास्त मिळतात. आणि वर्षाचा हिशोब केला तर तुम्हाला तब्बल 700 पेक्षा जास्त तास इतरांपेक्षा बोनस मिळतात. विचार करा, या वेळेत तुम्ही नवीन बिझनेस सुरू करू शकता, स्वतःच्या आरोग्यावर काम करू शकता किंवा नवीन कौशल्य शिकू शकता. आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जर सकाळी स्वतःच्या मनावर ताबा मिळवून अंतर्मनातून बाहेर पडू शकत नसाल, तर जगावर कसा ताबा मिळवणार? म्हणून उद्यापासूनच सकाळचा ताबा स्वतःच्या हातात घ्या. नियम 2, नेहमी शिकत राहा. ज्ञान हीच खरी ताकद आहे. दुसरा नियम, कधीही शिकणं बंद करू नका. आपल्या समाजात खूप मोठी चुकीचं समजूत आहे. शाळेचं किंवा कॉलेजचं शिक्षण संपलं, हातात डिग्री आली की शिकणं संपलं. पण लक्षात ठेवा, डिग्री तुम्हाला फक्त नोकरी देऊ शकते, पण तुमचं सतत शिकणं राहणं तुम्हाला महान बनवू शकतं. जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी लोकांकडे पाहिलं की मग बिल गेट्स असोत किंवा एलन मस्क, हे आजही वर्षाला 50 पेक्षा जास्त पुस्तके वाचतात. का? कारण ज्ञान ही कधीही न संपणारी संपत्ती आहे. तुम्ही पुस्तकातून शिकू शकता, तुमच्या क्षेत्रातील यशस्वी माणसाकडून शिकू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या जुन्या चुकांमधून शिकू शकता. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की मला सगळं काही येतंय, समजून जा की त्याच दिवसापासून तुमची अधोगती सुरू झाली. जीवनात नेहमी एक लहान विद्यार्थ्यासारखं राहा, जो रोज काहीतरी नवीन शिकण्याची भूकेलेला असतो. मोठा विचार करा, स्वप्न पाहायला घाबरू नका. नियम 3, विचार नेहमी हिमालयासारखा मोठा ठेवा. एक जुनी म्हण आहे, लहान विचार आणि पायाला लागलेली ठेच माणसाला कधीच पुढे देत नाही. जर तुम्ही विचारत कराल की मला फक्त 10,000 15,000ची नोकरी मिळाली तरी चालेल, तर तुमची बुद्धी आणि तुमचं शरीर कधीच लाखो रुपये कमवण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्या देशात जेव्हा धीरूभाई अंबानी यांना रिलायन्स सुरुवात केली, तेव्हा एका पेट्रोल पंपावर काम करायचे, पण त्यांचा विचार लहान नव्हता. त्यांनी विचार मोठा केला, म्हणून ते एवढे मोठं साम्राज्य उभं करू शकले. लोक काय म्हणतील, माझे मित्र माझी चेष्टा करतील का, घरची परिस्थिती अशी आहे तर मी हे कसं करू, या भीतीने स्वतःला लहान चौकटीत बांधून ठेवू नका. स्वप्न पाहायचीच आहे तर ती एवढी मोठी पहा की आजूबाजूच्या लोकांची ती ऐकूनच विचार करत बसले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही मोठा विचार करता, तेव्हा तुमचं मन त्या मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठीचे रस्ते शोधायला सुरुवात करतं. नंबर 4, स्वतःवर विश्वास ठेवा. जग बदलेल, पण तुम्ही खचू नका. चौथा नियम, जगातील सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करता, तेव्हा सुरुवातीला कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुमचे मित्र हसतील, नातेवाईक टोमणे मारतील आणि कदाचित तुमचे घरचेही म्हणतील की हे तुझ्या बसचं काम नाही. अशा वेळी जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं असतं, तेव्हा तुमच्यासोबत एकच व्यक्ती उभी असते, ती म्हणजे तुम्ही स्वतः. जर तुमचा स्वतःवर 100% विश्वास असेल, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत सुरुवातीला फक्त मुठभर मावळे होते, पण त्यांचा स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर पूर्ण विश्वास होता. दुसऱ्याच्या मजुरीची, दुसऱ्याच्या कौतुकाची वाट पाहत बसू नका. स्वतःची किंमत स्वतः ओळखा
आणि स्वतःचे राजे स्वतः बना. नियम 5, कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, परिस्थिती कितीही बिकट आली तरी मैदान सोडून पळू नका, म्हणजेच कधीही हार मानू नका. थॉमस एडिसनने जेव्हा विजेच्या बल्बचा शोध लावला तेव्हा तो 1000 वेळा अपयशी ठरले होते. जर त्याने 999व्या वेळी हार मानली असती तर जग अंधारात राहिलं असतं. अपयश हे यशाचं शेवट नसतं, तर तो यशाच्या मार्गावरील एक टप्पा असतो. वाईट वेळ, अडचण, पैशाची चणचण हे प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण इतिहास तोच घडवतो जो त्या वाईट वेळेच्या डोळ्यात डोळे घालून छाती ठोकून समोर जातो. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपले, आता मी काहीच करू शकत नाही, तीच ती वेळ असते जेथे तुम्हाला आणखी एक पाऊल पुढे टाकायचं असते. पडलात तरी चालेल, पण पुन्हा उठा, कपडे झाडा आणि पुन्हा धावायला लागा. जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, हा निश्चय मनाशी पक्का करा. तर मित्रांनो, हे होते ते 5 नियम जे तुमच्या सामान्य आयुष्याला अत्यंत मौल्यवान बनवू शकतात. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त पाहून किंवा ऐकून काहीच बदलणार नाही. बदल तेव्हा होईल जेव्हा यातला किमान एक नियम तुम्ही आजपासून, अगदी आजपासूनच स्वतःच्या आयुष्यात पाळायला सुरुवात कराल. तुम्ही या 5 नियमापैकी कोणता नियम आजपासून पाळणार आहात ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतील. मानवी विचार चॅनलला आजचा हा प्रयत्न जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासह हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच आयुष्याला दिशा देणाऱ्या विचारासाठी आपल्या मानवी परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मोठा विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.